गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिक महाडा यातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजना राबविली जात आहे। त्याच्यासाठी मखमलाबादला 42 सदनिकांची योजना राबविली जात आहे। श्रमिक वर्गासाठी आपण दिशा फाउंडेशनची मदत घेत आहोत। सदर योजना असंघटित श्रमिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिशा फाउंडेशन सोबत संयुक्त विद्यमानाने अभियान राबविण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना हमारे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी जी का बहुत ही एम्बिशियस प्रोग्राम है। इस योजना के तहत गरीब वर्ग के लिए आवास का निर्माण हो, ये सपना उन्होंने इस स्कीम के द्वारा देखा है। इस स्कीम को ज़्यादा से ज़्यादा सफल बनाने के लिए और वंचित और गरीब घटकों तक पहुंचने के लिए दिशा फाउंडेशन द्वारा तथा म्हाडा महाराष्ट्र के सहायता से हमने एक बहुत ही व्यापक अभियान शुरू किया है। इस अभियान का उद्देश्य है कि ये योजना ज़्यादा से ज़्यादा श्रमिक वर्गों तक पहुंची जाए, जिसका काम हम हमारी फाउंडेशन से कर रही है। इस फाउंडेशन के द्वारा असंगठित श्रमिक वर्ग के कल्याण के लिए तथा उन्हें सक्षम बनाने के लिए हम पिछले 20 वर्षों से कामकाज महाराष्ट्र तथा अन्य राज्यों में भी कर रहे हैं। इस अभियान के द्वारा हम असंगठित क्षेत्र के मजदूरों तक पहुंच के इस योजना की जानकारी दे रहे हैं तथा उन्हें इस योजना में वो पात्र है कि नहीं, इसकी जांच करके उन्हें इस योजना में सहभागी होने के लिए जितने भी आवश्यक दस्तावेज है उसकी पूर्तता के लिए मदद करते हैं। अलग अलग बैंकों के साथ टाइप करके इन्हें स्मूथली लोन कैसे दिया जा सकता है ताकि घर को खरीदने का इनका सपना साकार हो। इसमें और एक बहुत ही महत्वपूर्ण कार्य जो हो रहा है, हम इसमें ज़्यादा से ज़्यादा निर्माण श्रमिकों को भी टारगेट कर रहे हैं। वो इसलिए कि निर्माण श्रमिकों के लिए जो योजना बनी है उस योजना के तहत इन्हें 2 लाख का सब्सिडी मिलता है, जिसकी वजह से पीएम आवास योजना का जो टोटल कीमत है वो और 2 लाख से कम हो रही है। तो उसकी वजह से निर्माण श्रमिकों का जो रिस्पांस इस स्कीम को लेके है वो बहुत ही इनकरेजिंग है और उन श्रमिकों को ज़्यादा से ज़्यादा इस योजना में लाने का हम प्रयास कर रहे हैं। इस अभियान द्वारा प्रधानमंत्री आवास योजना को ज़्यादा से ज़्यादा सफल करने का हमारा ये छोटा सा प्रयास है। धन्यवाद। तर याचं शूटिंगचं तुम्हाला वाटेल का काय नेमकं शूटिंग चालू आहे, कारण याचं ह्या योजनेचा वर्धापन दिन 8वा आणि ही योजना राष्ट्रीय योजना आहे। ठीक आहे, राष्ट्रीय म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये ही चालू आहे। तर महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे आणि नाशिकमध्ये पण चालू आहे। तर मॅडम ज्या आहेत त्या म्हाडाच्या अधिकारी आहेत, त्याच्यापैकी काही लोक भेटले त्यांना। तर म्हाडाच्या माध्यमातून या योजनेचं इम्प्लिमेंटेशन ते राबवतात। माझं नाव बबिता पाडेकर, मी घरकाम करते आणि मला म्हणजे अपेक्षा आहे का मला कुठेतरी घर भेटावा आणि मला घराचा लाभ मला दिशा फाउंडेशन आणि इथून माहिती भेटली आणि म्हाडाचं मला इथं माहिती भेटली। त्यांनी पण मला खूप म्हणजे चांगले मार्ग दाखवले, त्यांनी खूप समजावलं बा असं म्हणजे घर बा भेटतं आहे आणि त्यांच्या याच्याने मदतीने मला ते घरांचा खूप लाभ भेटला आहे आणि मला असं वाटतं का बा मला कुठेतरी चांगलं घर भेटावं, तिथं माझं एक स्वप्न आहे का बा राहावा त्या घराचं आणि मी स्वप्न बघते त्या घरासाठी का मला भेटलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। मी RCC कॉन्ट्रॅक्टर आहे, किशोर खरे माझं नाव आहे। मी दिशा फाउंडेशनचा मेंबर असल्यामुळे आणि आमच्या RCC कॉन्ट्रॅक्टमध्ये कामं करत असताना आम्हाला रोखीचे व्यवहार जास्त असतात, त्यामुळे आमचं बँकिंग व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला घर घेण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलेलं होतं। पण दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला ती एक सुवर्ण संधीच भेटली आहे आणि बँकिंग नसल्यामुळं दिशा फाउंडेशन आणि म्हाडा आम्हाला बँकिंग क्षेत्रात कर्ज देण्याचं काम चांगल्या रीतीने पार पडत आहे आणि आमचं घराचं स्वप्न त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव सागर सांगळे। माझं घर घ्यायचं स्वप्न होतं पण अजूनपर्यंत काही पूर्ण झालं नव्हतं आणि परिस्थिती आकडून काही घर घेणं मला काही शक्य झालं नाही, पण दिशा फाउंडेशन आणि म्हाडाच्या सहाय्याने माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं। दिशा फाउंडेशनने मला वेळोवेळी मदत करून घराचं स्वप्न माझं ते पूर्ण केलेलं आहे।
अंकुश खोपरे, राहणार नाशिक. मी पेंटिंगचा व्यवसाय करतो. माझं नाशिकमध्ये घर घ्यायचं स्वप्न आहे, पण जी माझी मजुरी भेटते ती मला रोख स्वरूपात भेटते. तर माझं बँकेत असं काही रेकॉर्ड नसल्यामुळे मला कर्ज काही मिळत नाही. याच्यापुढं मला असं वाटत नव्हतं की माझं घर नाशिकमध्ये होईल, पण माझा संपर्क दिशा फाउंडेशन आणि म्हाडाशी झाला. त्यानंतर त्यांनी मला भरपूर असा सहयोग केला आणि त्याच्यामुळं मला बँकेतून कर्ज हे मिळणार आहे आणि माझं नाशिकमध्ये घर घ्यायचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे. त्यामुळं मी दिशा फाउंडेशनचे मनापासून आभार. माझं नाव रवी कराडे. मी मजुरी काम करतो पेंटिंगचे. माझं बँकेत खातं नसल्यामुळं मला नाशिकमध्ये घर घेणं खूप अवघड होतं. मला दिशा फाउंडेशन त्यांच्यातर्फे घर भेटलं हे होईल. माझं नाव शिला शामराव कापसे आहे. मी बेगारी काम करते. दिशा फाउंडेशनच्या वतीने मी 5 वर्षापासून दिशा फाउंडेशन दिल्यामुळे दिशा फाउंडेशनच्या वतीने घरकुल योजनेचे फॉर्म भरले आम्ही. म्हाडाचे